खासदार प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्याला मोठं यश. कृषी योजनांच्या प्रलंबित अनुदानासाठी 600 कोटी मंजूर. कृषी यांत्रिकीकरणासाठी 420 कोटी, सूक्ष्म सिंचनासाठी 160 कोटी. मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रिया योजनेसाठी 20 कोटी. सोलापूरसह राज्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा. कृषी यांत्रिकीकरण योजना, सूक्ष्म सिंचन, ठिबक सिंचन, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना तसेच मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रिया योजनेतील प्रलंबित लाभ व अनुदान तातडीनं वितरित करावे, यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला मोठं यश आलंय. महाराष्ट्र शासनानं सन 2026 ते 27 या आर्थिक वर्षात कृषी समूह योजनेअंतर्गत प्रलंबित दायित्वे अदा करण्यासाठी तब्बल 600 कोटींचा निधी मंजूर केला आहे. खासदार प्रणिती शिंदे यांनी दिनांक 31 जुलै 2026 रोजी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन देऊन कृषी यांत्रिकीकरण योजना व ठिबक सिंचन योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतील प्रलंबित प्रक्रिया तातडीनं सुरू करण्याची मागणी केली होती. लकी ड्रॉ वेळेत निघत नसल्यानं तसेच पात्र लाभार्थ्यांना पूर्वसंमती मिळण्यास विलंब होत असल्यानं अनेक शेतकरी योजनांच्या लाभापासून वंचित राहत असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिले होते. विशेषतः पावसाळ्यात हंगामी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाची तातडीनं आवश्यकता असते. मात्र पूर्वसंमतीला विलंब झाल्यामुळे फळबाग लागवड, सिंचन व्यवस्था उभारणी आणि शेतीची इतर कामं खोळंबून शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत असल्याचं खासदार शिंदे यांनी कृषी मंत्र्यांच्या निदर्शनास आणले होते. तसेच ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलित अवजारे खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांना पूर्वसंमती अभावी खरेदी करता येत नसल्याचंही त्यांनी सांगितले. स्वतःच्या आर्थिक क्षमतेतून ट्रॅक्टर व अवजारे खरेदी केलेल्या पात्र शेतकऱ्यांना अनुदान प्रलंबित असल्यानं त्यांच्यावर आर्थिक ताण निर्माण झाला असल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आले होते. खासदार प्रणिती शिंदे यांच्या निवेदनाची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांनी गांभीर्यानं दखल घेतली. त्यांच्या पाठपुराव्यानंतर अवघ्या 15 दिवसात कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विभागानं दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी शासन निर्णय जारी करून 600 कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून संबंधित कृषी योजनांमधील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या प्रलंबित दायित्वांची पूर्तता करण्यात येणार आहे. 3 योजनांसाठी निधीचं वितरण. शासन निर्णयानुसार मंजूर झालेल्या 600 कोटींच्या निधीचं वितरण असं: सूक्ष्म सिंचन प्रतिथेंब अधिक उत्पादन 160 कोटी रुपये, कृषी यांत्रिकीकरण 420 कोटी रुपये, मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रिया योजना 20 कोटी, एकूण 600 कोटी. या तिन्ही योजनांसाठी निधी उपलब्ध झाला असून याच आठवड्यात निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. वितरित निधीचा वापर केवळ शासनानं मंजूर केलेल्या प्रलंबित दायित्वांसाठी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. फळबाग लागवड योजनेतील शेतकऱ्यांनाही दिलासा. दरम्यान भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना पूर्वसंमती देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळं पूर्वसंमतीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रलंबित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. फळबाग लागवड, ठिबक सिंचन आणि कृषी यांत्रिकीकरण या योजनेच्या प्रक्रियेला आता गती मिळणार असल्यानं सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. मंजूर झालेल्या 600 कोटींपैकी कृषी यांत्रिकीकरणासाठी सर्वाधिक 420 कोटी उपलब्ध करून देण्यात आलेत. त्यामुळे भाऊसाहेब फुंडकर कृषी यांत्रिकीकरण योजनेतील प्रलंबित लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच सूक्ष्म सिंचनासाठी 160 कोटी उपलब्ध झाल्यानं ठिबक सिंचन योजनेतील प्रलंबित दायित्व पूर्ण करण्यास मदत होणार आहे. खासदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या निवेदनातून लकी ड्रॉची प्रक्रिया तातडीनं सुरू करणे, पात्र लाभार्थ्यांना पूर्वसंमती देणे आणि प्रलंबित अनुदान वितरित करणे यावर विशेष भर दिला होता. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे या योजनांच्या प्रलंबित लाभार्थ्यांना आता प्रत्यक्ष लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्या निवेदनाची तातडीनं दखल घेत अवघ्या 15 दिवसात शेतकऱ्यांसाठी भरघोस निधी मंजूर करण्याचा शासन निर्णय घेतल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील हजारो पात्र शेतकऱ्यांच्या प्रलंबित अनुदानाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार.